नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मराठवाडा, विदर्भ, सोलापूर येथे पावसाने अक्षरशः थैमान घालत माणसांचे जनजीवन उद्ध्वस्त केले असताना घाटमाथ्यावरील खानापूर तालुक्यातही पावसाने रेकॉर्ड केले आहे. देवीखिंडी येथील रस्ता बंदच होता. पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद होती. विटा लेंगरे रोड भांबर्डे पुलावरून पाणी वाहत असल्याने बंद होता. विटा पारे रस्ताही वाहतुकीसाठी बंद होता. तासगावमधील गणपती मंदिर परिसराला तलावाचे स्वरूप आले होते. गणपती मंदिर परिसरातही पाणी शिरल्याने तिथेही वाहतूक बंदच होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नुकताच बनवलेला रेवणसिद्ध ते पारे रस्ताही तलावाजवळील सांडेजवळ रस्ता वाहून गेल्याने तोही वाहतुकीसाठी बंद होता. प्रचंड पडलेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याने निसर्गाची ताकद किती मोठी आहे आणि निसर्गापुढे कोणाचेच काही चालत नाही हेही दिसून आले. आम्ही प्राईम न्यूजच्या माध्यमातूनही तुमच्यासमोर पावसाची खबरबात घेऊन आलो आहोत, ती पाहूयात. नमस्कार. प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आज आलोय पारे या ठिकाणी. पारे रेणावी हा जो मधला रस्ता आता मध्यंतरी झाला होता, तर तो रस्ता आज आपण पाहतोय की पावसाचं प्रचंड प्रमाण आणि अक्षरशः पावसानं थैमान घातल्यामुळं या सांडेतून बाहेर पडणारं पाणी किती प्रचंड प्रमाणात येतंय बघा. आणि त्यामुळं हा रस्ता जो आहे हा अक्षरशः वाहून गेलाय. त्यामुळे इथली वाहतूक पूर्णतः बंद झालेली आपल्याला दिसते. आणि आता मात्र प्रशासनापुढं प्रचंड मोठं आव्हान आहे, कारण लोकांना सवय झाली होती की पारे आणि रेणावी या मधल्या रस्त्यानं बरेच जण या देवाच्या दर्शनासाठी रेवणसिद्धाहून पाऱ्याला आणि पाऱ्यातून रेवणसिद्धाला जाणारे अनेक जण होते. अनेकांना प्रवासासाठी हा रस्ता सोयीचा झाला होता. निसर्गरम्य अशा या घाटातून आलेला हा रस्ता या ठिकाणी पावसानं वाहून गेल्यामुळं मात्र आता हा रस्ता वाहतुकीला बंद झाल्याचं आपल्याला दिसतंय. प्रशासन आता हे पाणी कमी झाल्यानंतर कशा पद्धतीने आणि कधी पूल उभारून हा रस्ता सुरू करते याचीच चर्चा मात्र आता सर्वसामान्य नागरिक आणि भाविकांच्या मध्ये सुरू असलेली आपल्याला दिसते. आपण आमच्या प्राईम न्यूजच्या माध्यमातून खानापूर तालुक्यामध्ये पावसाची परिस्थिती नेमकी कशी आहे आणि पावसानं थैमान घातलं असताना एक सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये अशी एक वेगळी भीती निर्माण झाली की शेतीचं नुकसान तर प्रचंड झालेलं आहेच, परंतु पावसाचं हे रौद्र रूप या दिवसामध्ये कधीच पाहायला मिळालं नव्हतं. आपण आता आलोय रेवणसिद्धाच्या बाजूनं पारे तलावावरती. खाली उतरल्यानंतर आम्ही तलावाच्या काठाशी आहोत. आपण पाहताय हा समोर दिसतो हा विस्तीर्ण तलावाचा म्हणजे जलाशय आणि किती प्रचंड प्रमाणात पाणी आहे बघा. मे महिन्यातच प्रचंड झालेल्या पावसामुळे हा तलाव ओसंडून वाहत होता आणि त्यामुळे ओढ्याला भरपूर पाणी आलेलं होतं. आणि आजची तर परिस्थिती अशी आहे की पारे विटा रस्ता हा पाऱ्यापासून जो पहिला ओढा येतो तो ओढा पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे आणि सगळी वाहतूक बंद झाली. या बाजूने आपण पाहिलं तर एक तुम्हाला या माध्यमातून एक वेगळं चित्र असं बघायला मिळेल की मंकाळेश्वराचं मंदिर जे वरती डोंगरामध्ये असलेलं दिसतं आणि खालच्या बाजूला आहे ते दर्गोबाची म्हणजे मंकाळेश्वराची पत्नी चिलाबाईचं मंदिर. आणि चिलाबाईच्या मंदिर हे जे आहे हे तलावाच्या काठी वसलेलं आहे. आणि इथून शक्यतो पाणी ह्या दिवसामध्ये ह्या महिन्यामध्ये एवढं नसतं, परंतु यावर्षी पावसाचं रौद्र रूप इतकं प्रचंड प्रमाणात पाहायला मिळालं की त्यामुळं हा तलाव काठोकाठ भरलेला आहे. आपण जरा पुढे गेलो तर अक्षरशः धबधबा पडल्यासारखं हे सांडेतून पाणी पडतंय आणि हेच पाणी पुढं पारे, चिंचणी, मंगरूळ मार्गे असं पुढं जातं आणि येरळा नदीला मिळतं. आणि हे पाहण्यासाठीच आज आपण इथं आलो होतो. आपण अजूनही आपल्या तालुक्यामध्ये परिसरामध्ये पावसानं काय काय परिस्थिती झाली हे पाहण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत. रेवणसिद्ध घाट उतरून आल्यानंतरचा हा तलाव आपण बघा. हे दृश्य याच्या अगोदर तुम्हाला कधीच पाहायला मिळालं नसेल. वरच्या बाजूला आपण रस्ता बघा. या रस्त्यापासून अगदी मला वाटतं 50 मीटर सुद्धा नाही आहे, 20-30 मीटरवरतीच पाणी एवढं प्रचंड प्रमाणात हा तलाव भरलेला आहे. आणि हे दृश्य तुम्हाला फक्त या वेळेलाच पाहायला मिळेल, कारण हा पाझर तलाव आहे आणि हे एवढं प्रचंड प्रमाणात पाणी यामध्ये कधीच साठत नाही. परंतु पावसाचा जोर इतका प्रचंड आहे की त्यामुळं हे तलाव आपल्याला अगदी काठोकाठ भरलेला दिसतोय. अगदी त्या पुढे बाबळीचं झाड दिसतंय तिथपर्यंत हा काठ असतो, परंतु हे पाणी आता मात्र रस्त्याला अगदी टेकलेलं आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच यावेळच्या पावसानं
अनेक घडामोडी तालुक्यामध्ये घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतोय. सोलापूर, मराठवाडा विदर्भ या भागामध्ये तर अक्षरशः लोकांना जगणं मुश्किल झालंय. त्यांची शेती नाहीशी झाली, घरं, जनावरं, म्हणजे इतकं प्रचंड नुकसान झालंय त्यांचं की त्यांना अक्षरशः परत त्यातून ते कसे उभे राहतील हा प्रश्न पडला असताना आपल्या इथेही काही न घडणाऱ्या गोष्टी घडल्या. ते म्हणजे हा तलावाचं आपल्याला पाहता येईल एवढं पाणी याच्या अगोदर या तलावाचं आपल्याला कधीही पाहायला मिळालं नाही.